अजून काय गोष्टी केल्या आम्ही. माझ्या इथे 2000 नारळाला नारळ लागू राहिले. सध्या 1.5 लाख नारळ निघते माझ्या गावात. पोरं खाते. 1.5 लाख नारळ. माझ्या स्मशानभूमीत 125 जांभळीची झाड आहे. अख्खं गाव जांभळी खाते. महिला अमावस्येच्या दिवशी पण स्मशानभूमीत जाते फिरायला. तिला भूत दिसत नाही, जांभळं दिसते. जांभळा. या वर्षी आम्ही एक जागा होती रिकामी, अर्धा पाऊण एकर शेवगा लावला पंचायत ना. अख्खं गाव शेवगा खवरल. खाऊ द्या ना. काय त्याच्यात काय. संपूर्ण गावाला वायफाय फ्री आहे वर्षभर. 5000 संपले नाही अजून. नाही हिशोब बाकी आहे अजून. संपूर्ण महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे वर्षभर. 5000चा हिशोब देतो मी तुम्हाला. माझी ग्रामपंचायत 38 म्हाताऱ्याला जेवण देते रोज, ज्याला कोण नाही ते. गावातले, बाहेर गावचे नाही. 2 महिला कामाला ठेवल्या, किचन बनवलं, धान्य भरून द्यायचं, भाजीपाला भरून द्यायचा, गॅस, शेगडी, फ्रीज, ताट, वाटी, मस्त स्वयंपाक करायचा. म्हाताऱ्याने टायमाला यायचं, जेवायचं, मंदिरापाशी कुदळायचं. काय टेन्शन. हुश 38 म्हातारे. हे दर गावात आहे. 2, 5, 4, 10 कमी जास्त पण आहे. ती दिसत नाही पण आहे ते. आणि आपल्या आपल्या गावाने आपल्या आपले म्हातारे सांभाळले. वृद्धाश्रम बंद झालं ना. वृद्धाश्रमात म्हातारे नेऊन टाकलं म्हणजे जेलमध्ये टाकल्यासारखं आहे ना. 42 CCTV कॅमेरे माहित आहे. बाई घराच्या बाहेर निघली का पहिले पदर घेते, नाही तर त्या मेल्याला हापिसात दिसत. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्याला थंब आल्यावर हजेरी द्यायलाच पाहिजे. मास्तर असो, लाईनमॅन असो, पोस्टमॅन असो, तलाठी असो, अंगणवाडी ताई असो, कोराम सेवक असो, कोणी असो. उशीर होऊ दे का लवकर ये, पण येताना हजेरी दे, जाताना हजेरी दे. तकलीफ. रस्ते सगळे चकचक आहे. प्युअर ब्लॉक. 1 इंच जागा रिकामी नाही. इंच. पाणी सगळं अंडरग्राऊंड आहे.